हॅलो नमस्कार, सुमन रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वडापाव रेसिपी। चला तर मग ते उकडून घेतलेले आहेत, ते आता काढून घेते आणि बटाटे आपण सोलून घेणार आहोत। वडापाव बनवण्यासाठी मी इथे 5-6 बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही बटाटे घेऊ शकता। बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, ते आता मी सोलून घेते। वाटण वाटण्यासाठी इथे मी मिरची 10-15 घेतलेल्या आहेत, ते आपण वाटून घेणार आहोत आणि लसूण आणि अद्रक पण ते आपण छान वाटून घेणार आहोत। मिरचीचं कूट आबडधोबड बारीक झाल्यावर मी त्यामध्ये धने टाकणार आहे, ते पण मी आबडधोबड वाटून घेणार आहे। हे पहा, आबडधोबड अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। गरम झालेल्या कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत आपण फोडणीसाठी। त्याला तेलामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान अशी तडतडली ना, लगेचच आपण कढीपत्ता टाकणार आहोत। मी त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या मिरचीचं कूट त्यात मी टाकते। छान असं मिक्स करून घेणार आहोत, हलवून घेऊ छान असं। चवीनुसार मी मीठ टाकून घेते, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या। ते आपण छान मिक्स करून घेऊ। मसाला आपला परतून झालेला आहे, ते मी ह्यामध्ये मिक्स बारीक करून घेतलेलं बटाटा आहे त्यात मी मसाला टाकून घेते। छान असं मिक्स करून घेऊ। आधीच मी बटाटे चुरून घेतलेले होते, त्यामुळे आपल्याला मिक्स करायला जास्त जड जाणार नाही। छान असं मिक्स करून घेऊ। वरतून मी बारीक करून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते। कोथिंबीर आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आहे। छान असं मिक्स करून घेते एकजीव। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर ना, या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत वडापाव बनवण्यासाठी। हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं। मी या पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळे बाउल्स तयार करून घेऊ शकता। हे पहा, मी ह्या प्रकारे गोळे करून घेतलेले आहेत वडे बनवण्यासाठी। पातेल्यामध्ये 1 वाटी अंदाजे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेते। लगेचच मी ओवा टाकून घेते। ओवा छान असा बारीक चुरगळायचा। हे पहा, लगेचच मी मिक्स होण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं पाणी घ्या आणि मिक्स करा ह्या पद्धतीने। असं पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, आपल्याला वडे सोडण्या इतपत आपल्याला त्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी थोडासा सोडा टाकते खायचा आणि मिक्स करून घेते। तयार करून घेतलेले गोळे आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। आपण हे तापलेल्या तेलामध्ये सोडून घेणार आहोत अशा प्रकारे। हे पहा, प्रकारे वडे आपल्याला छान तळून घ्यायचे आहे। तळून घेतलेले वडे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे आपले वडे तयार आहेत। तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा।